आता ही छोटीशी क्लिप पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओमध्ये मी वाळवणाचा कोणता पदार्थ बनवत आहे। त्या अगोदर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे? नेहमी सारखं स्वस्त मस्त आणि तुमच्या कामात व्यस्त असाल। मी सोनाली जांभळे माझ्या डेली व्लॉग युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील। तर शाबूचे पापड बनवायचे आहेत म्हणून मी इथे काल 1.5 किलो शाबू भिजू घातलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 3 किलो बटाटे उकडायला घातलेत। मस्त असे बटाटे शिजवून त्याला थोडं थंड करून घेतले, जेणेकरून त्याची साल पटकन निघेल। आता हा व्हिडिओ माझा परवाचा आहे बरं, म्हणजे मी परवा शाबूचे पापड बनवलेत, त्याची एडिटिंग झाली नसल्याने मी आज व्हिडिओ टाकत आहे। आणि आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला गुढीपाडवाच्या खूप 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 शुभेच्छा। हे मराठी नवीन वर्ष तुम्हालाही आणि मलाही खूप आनंदात आणि भरभराटीचं जाओ। आता बघा माझे सर्व बटाटे साल काढून झालेत आणि मी या बटाट्याला हाताने स्मॅश करणार आहे, कारण मॅशर खालून माझा तर बटाटा सटकतो, हाताने काम पटकन होतं, तसंही शेवटी मॅशर तर फिरवणारच आहे। तर बघा मी कसं बनवत आहे। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक जण वेगळी ट्रिक लावून बनवतात। तुमच्याकडे तुम्ही कसे बनवतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं। माझा बटाटा पूर्ण मॅश करून झालाय, बघू शकता तुम्ही। आणि हे बाजूला ठेवलेलं जे मिश्रण आहे ते खारुड्या बनवण्यासाठी तयार केले, कारण यांना शाबूच्या खारुड्या खूप आवडतात, म्हणून मी ते बनवतेच। ते मिश्रण बनवण्यासाठी फक्त मी भिजवलेला शाबू आणि मॅश केलेला बटाटा, चवीनुसार मीठ, मध्ये लाल तिखट टाकून मिक्स केले। तर आता पाणी गरम करायला ठेवले। हे बघा आता उकळी आलीच आहे, तर पटकन शाबू आणि लगेच मॅश केलेला बटाटा, चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट पण टाकून घेतले। आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे मी बटाटा मॅश करताना एक मोठा तांब्या भरून पाणी वापरले, जेणेकरून मॅश केलेला बटाट्याचं मिश्रण पातळ होईल आणि पाण्यात टाकल्यानंतर ते पटकन मिक्स होईल। आता याला एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवते, मग त्याच्यानंतर पापड टाकण्यासाठी घेते। आता माझं सगळं तयार झालंच आहे, तर टेरेसवर जाऊन मी प्लास्टिकची पन्नी अंथरून येते आणि पटकन पापड टाकायला घेते, कारण खूप वेळ झालाय आणि ऊन पण खूप लागत आहे। व्हिडिओच्या नादात ना प्रत्येक कामाला वेळ होतोच, पण तुमच्या सोबत सर्व गोष्टी शेअर केल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो बरं। तरी आज माझं एक काम कमी झालं, ते म्हणजे टेरेस झाडायचं, कारण शेजारणीला चिप्स वाळू घालायचे होते, म्हणून तिनेच पहिल्यांदा येऊन साफ केले। चला तर मग मी पण पटकन पापड टाकून घेते। दोन दिल्यानंतर बघा पापड छान असं वाळले, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि माझे पापड कसे झालेत आणि त्यासोबतच तुम्ही शाबूचे पापड कसे बनवता ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।